प्राध्यापक ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर. येणाऱ्या 13 तारखेला लोकसभाची मतदान आहे. त्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगणार आहे त्याच्या पहिले मी माझी स्वतःची प्रतिक्रिया तुम्हाला देणार आहे. या ठिकाणी काही 2-3 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. आता रॉड होता, रॉड असल्यामुळं त्यात इन्फेक्शन झालेलं आहे. इन्फेक्शन झालेलं आहे. त्या ठिकाणी मी SP कडून परवानगी घेऊन अहमदनगर येथे ऑपरेशन करणार आहे. मुद्दा माझा दुसरा असा का सध्या मी तालुक्यात नसल्यामुळं निलेश लंके साहेबाचा प्रचार मला बाहेर फोनवरून व माझे बंधू लोक, व्हिडिओ दाखवास, माझे बंधू लोक या ठिकाणी त्यांनी स्वतः प्रचार हातात घेऊन माझी जागाची भर काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी सर्व मतदारसंघाला, माझ्या मानणाऱ्या वर्गाला, माझ्या समाजाला फोनवर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी येणाऱ्या 13 तारखेला निलेश लंके साहेबाला रावरी, पाथर्डी, नगर, अहमदनगर म्हणजे मुस्लिम समाजच नव्हे तर सर्वच समाजाला माझा या ठिकाणी आव्हान आहे. आणि खास करून मुस्लिम समाजाला माझं सांगणं आहे की या ठिकाणी सर्वांनी घरातून बाहेर निघून या ठिकाणी येणाऱ्या 13 तारखेला निलेश लंके साहेबाला भरगच मताने विजय करून दिल्लीला पाठवावा अशा त्या ठिकाणी मी अपेक्षा करतो. माझा दुसरा मुद्दा असा, या ठिकाणी मागच्या 2 वर्षी कोरोना कालखंडात या ठिकाणी आपण पाहिलं असं, या ठिकाणी अख्ख्या भारतात या ठिकाणी कोविडने आपली नाही जणांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे. सर्वात जास्त मला असं वाटतं या ठिकाणी महाराष्ट्रात कोरोनामुळं आपली माणसाचं या ठिकाणी जीव गेलेला आहे. त्या टायमिंगला भाऊ भावाला सकट ओळखत नव्हतं. ही सत्य घटना आहे आणि सत्य परिस्थिती आहे का या ठिकाणी स्मशानभूमीत सकट लोक जात नव्हते, दफनभूमीत सकट लोक जात नव्हते. तसेच टायमिंगला या ठिकाणी मी निलेश लंके साहेबाची प्रेरणा घेऊन स्वतः देखील मी तसले काम केलेलं आहे. या ठिकाणी मी माझी स्तुती करत नाही, पण मला असं वाटतं हे प्रत्येकाने हा अजेंडा हातात घ्यावा. असा आजार परत बी केव्हा येऊ शकतो, म्हणजे असा आजार कोरोना आला आणि ह्याच्यानंतर असा काय आजार येऊ शकत नाही असं भागत नाही. त्यामुळं सर्वांनी, मला असं वाटतंय निलेश लंके साहेबांनी जे केलेलं आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या ठिकाणी सर्वांनी काम करावं. ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचं फळ त्यांना येणाऱ्या 13 तारखेला निलेश लंके साहेबाला भेटणार आहे. तर या ठिकाणी मी कोरोना सेंटरमध्ये, निलेश लंके साहेबाचे कोरोना सेंटरमध्ये गेलं. त्या ठिकाणी सर्व कमीत कमी 300-400 पेशंट असायचं. त्या टायमिंगला माणसाला घाबरायचं. हा माणूस बिगर मास्कचा त्या टायमिंगला त्याच्या मतदारसंघात नव्हे तर अख्ख्या श्रीगोंदा नगर जिल्ह्यातले कोणत्याही गावातला माणूस आला त्या ठिकाणी ते कोविड सेंटरला ॲडमिट करून त्याच्या शब्दाच्या बोलण्याहून माणसाला धीर द्यायचं काम या ठिकाणी ते निलेश लंके साहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी जर एखाद्याला गोळ्या देत असताना जर मुस्लिम समाजाचा एखादा माणूस असला तर चाचाही गोळ्या खाव कुशने होता, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे लोकांना धीर देण्याचे निलेश लंकेचे बोल महत्त्वाचे ठरलेले. आणि त्या ठिकाणी कोणाची आई वाचली, कोणाचा भाऊ वाचला, कोणाचा नवरा वाचला, या ठिकाणी असे लोक या ठिकाणी निलेश लंके साहेबांनी वाचलेले आहे. मला विरोधी पक्षाला काही बोलायचं नाही, मला फक्त कामाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. या ठिकाणी एवढी परिस्थिती बिकट असताना निलेश लंके साहेब त्या ठिकाणी कोविडच्या काळात एवढं जीव धोक्यात घालून, त्यांना बी पोरं आहे, त्यांना बी पोरं बाळ आहे, त्यांना भाऊ बहिणी आहे, तरी त्यांनी कोणाची पर्वा न करता फक्त मी आमदार म्हणून त्यांनी लोकांची त्या ठिकाणी मदत केली, जीवाची पर्वा न करता फक्त त्यांना निवडून दिलं म्हणून. तर मला असं वाटतंय का अशा माणसालाच या ठिकाणी निवडणूक लढवायचा व जिंकायचा व लोकांचे मतं विधानसभा व लोकसभात मांडायचा हक्क असेच माणसाला मला असं वाटतं. त्या ठिकाणी
आज जी विरोधक त्यांच्या विरोधात जी उभा आहे, मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही, पण त्यांच्या कामावर लक्ष, त्यांचं काम पहा आणि निलेश लंकेचं काम पाहून या ठिकाणी मी सर्व समाजाला व मुस्लिम समाजाला खास करून या ठिकाणी घरातून सर्व भार पडून 75 ते 80% मतदान करून निलेश लंकेने जी अख्ख्या भारतात कोणत्याही आमदारांनी एवढं ओपनपणे कोविडमध्ये काम केलेलं नाही, त्या माणसाने जीवाची बाजी लावलेली आहे. म्हणून मी येणाऱ्या कालखंडात भारतात लोकसभा समध्यात मताधिक्याने विजय झालेला उमेदवार म्हणजे निलेश लंके साहेब झाले पाहिजे, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करतो. जय हिंद, जय भीम, जय मीम, जय महाराष्ट्र.